2020 मध्ये जेव्हा कोविड-19चं जे संकट आहे ते आपल्या जगावरती आलं आणि तेव्हा सगळेच म्हणजे मीच नाही सगळेच आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागृत झाले आणि त्यामध्ये मी पण एक की गावाकडील जी पुरुष मंडळी असतात ती शक्यतो काही असं वॉकिंग करतील, थोडाफार वर्कआउट करतील, पण ज्या महिला आहेत विशेष करून महिला ज्या आहेत त्या आरोग्याकडे त्यांनी कधी एवढं लक्ष पण दिलं नव्हतं. असं जाणवतं की जे इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत त्यांना कसं की त्यांच्यासाठी सेपरेट योगासाठी कोच असतात, टीचर्स असतात, पण जिल्हा परिषदची जी मुलं आहेत त्यांना असं वेगळं काही योगासाठी वेगळं प्रशिक्षण दिलं जातं. महर्षी पतंजली जे आहेत त्यांना योगाचे जनक असं म्हटलं जातं. सुमारे 5000 वर्षापूर्वी योगाचा जो उगम आहे तो झालेला आढळतो आणि आपले जे धर्म आहेत हिंदू, बौद्ध, जैन यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये देखील योगाचं महत्त्व, योगाचं जे स्थान आहे ते त्या ग्रंथांमध्ये देखील दिलेलं आहे. त्यातूनच आत्ता 2-3 दिवसापूर्वीचीच न्यूज आहे, आपल्या महाराष्ट्रातील पहिलं योग संशोधन केंद्र जे आहे ते लोणारमध्ये होत आहे. डिस्ट्रीब्युशन आहे की त्याचं शारीरिक फायदे काय, मानसिक फायदे काय, भावनिक फायदे काय. म्हणजे योगा जे सुरुवातीला योगा जे करत आहेत त्यांनी लगेचच योगासने परफॉर्म नसतात करायचे. तुम्ही योगा करत आहे तेव्हा तुम्ही कोणत्या आसनमध्ये कोणता श्वास घ्यायचा आहे याची माहिती घ्या आणि मग तुम्ही योगासने करा. त्याच्या टोटली अपोजिट आहे योगा. तर त्यामध्ये कसं योगा जेवढं तुम्ही शांतपणे जेवढं तुम्ही मन लावून योगा कराल तेवढं तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. नमस्कार, मी धीरज घोरपडे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक देशाची एक सॉफ्ट पॉवर असते, त्यांची एक ओळख असते. जसं की जर्मन गाड्या, नंतर इटलीचा पिझ्झा, जसं की साऊथ कोरियाचा के-पॉप म्युझिक, नंतर अशाच प्रकारे भरपूर गोष्टी आहेत. प्रत्येक देशाची एक ओळख बनलेली आहे. तशाच प्रकारे भारताची ही एक ओळख बनलेली आहे, ती म्हणजे योगा. आणि याच योगा क्षेत्रामध्ये भरपूर वर्ष काम करत असलेल्या शिवानी सपकाळ मॅडम आज आपल्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम विचार मंथनवर. नमस्कार. तर शिवानी सपकाळ मॅडम हे गेली 5 वर्ष झालं योगामध्ये काम करत आहेत. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे योगाचं. तर माझा पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्ही योगा क्षेत्रात कशा वळाला? तर माझं शिक्षण जे आहे तर BBA इन ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेस बारामतीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर मी MBA केलं झील इन्स्टिट्यूट्समधून मार्केटिंगमध्ये आणि योगामध्ये पण माझा डिप्लोमा झालेला आहे आणि योगाचे कोर्सेस मी केलेले आहेत. तर ही माझी शैक्षणिक पार्श्वभूमी. आणि कोर्सेस म्हणजे ते सर्टिफाईड कोर्स असतात का? YCB म्हणजे आपली जी आयुष मिनिस्ट्री आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्यांच्यामार्फत कोर्सेस दिले जातात. YCB लेवल 1, 2, 3 असं. तर माझं YCB लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे आणि 3साठी आत्ता माझं ॲडमिशन आहे. डॉक्टर निलेश महाजन सर जे आहेत त्यांच्याकडे मी योगा शिकलेले आहे आणि अजून पण शिकत आहे. तर तुम्हाला योगा शिकण्याची प्रेरणा कुठून मिळाली? याची काही अशी बॅकग्राऊंड स्टोरी आहे का? हो, म्हणजे खरं तर मी काही लहानपणापासून योगा करत नव्हते. 2020 मध्ये जेव्हा कोविड-19चं जे संकट आहे ते आपल्या जगावरती आलं आणि तेव्हा सगळेच म्हणजे मीच नाही सगळेच आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागृत झाले आणि त्यामध्ये मी पण एक की ती जागृती आली मला आणि मग तेव्हापासून मी योगा करत राहिले. योगाची मी माहिती घेतली आणि रोज घरी मी योगा करत होते. आणि योगा शिकवण्याची प्रेरणा असं म्हणाल तर मी एक योगा करत असताना एक सर्वे केला की ज्यामध्ये मला असं जाणवलं की गावाकडील जी पुरुष मंडळी असतात ती शक्यतो काही असं वॉकिंग करतील, थोडाफार वर्कआउट करतील, पण ज्या महिला आहेत विशेष करून महिला ज्या आहेत त्या आरोग्याकडे त्यांनी कधी एवढं लक्ष पण दिलं नव्हतं. म्हणजे माझ्या आईचंच उदाहरण आहे त्यामध्ये की त्यांना असं म्हणजे हेल्थबद्दल जास्त जागरूकता नव्हती. सो मी ज्या गावाकडील महिला आहेत त्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवात मी माझ्या आईपासून केली. त्यानंतर माझ्या चुलत्या गावातील महिला यांच्यासाठी मी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच मला शिकवण्याची जी आवड आहे ती निर्माण झाली. म्हणजे खरं तर आमच्या घरामध्ये समाजकार्याचं वातावरण आहे, कारण माझे वडील समाजकार्यामध्ये असल्यामुळे मला पण समाजकार्य करायचंच होतं. मग कशामध्ये करायचं तर योगामध्ये आपण चांगलं समाजकार्य करू शकतो, समाजासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो. त्यातून मग ही योगा शिकवण्याची प्रेरणा मला मिळाली. आम्ही जरा सर्वे केला, तुमची इन्फॉर्मेशन थोडीशी घेतली, तर मला कळलं की तुम्ही GDP शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता. कारण ते बऱ्यापैकी मानलं जातं की योगा इलाइट लोकांचा यासाठी बनलेली गोष्ट आहे म्हणजे सहसा.
पण तुम्ही त्यांना झेडपीतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण देता त्यामागचं काय? तर आता जेव्हा बाहेर फिरत असतो तेव्हा असं जाणवतं की जे इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत त्यांना कसं की त्यांच्यासाठी सेपरेट योगासाठी कोच असतात, टीचर्स असतात. पण जिल्हा परिषदची जी मुलं आहेत त्यांना असं वेगळं काही योगासाठी वेगळं प्रशिक्षण दिलं जात नाही. आणि मग आता आपण बघतो आहे की योगा जो आहे तो नॅशनल गेममध्ये इन्क्ल्यूड झालेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की जे जिल्हा परिषदमधली मुलं आहेत, ग्रामीण भागातील जी मुलं आहेत, त्यांनी या योगाकडे ॲज अ स्पोर्ट बघावं. त्यामध्ये एक उत्तम तुम्ही करिअरची जी संधी आहे ती जाणून घ्यावी आणि त्यामध्ये तुम्ही करिअर करावं. यासाठी मी जिल्हा परिषदची जी मुलं आहेत ग्रामीण भागातील त्यांच्यामध्ये जास्त जागरूकता निर्माण व्हावी योगाबद्दल. सो मी त्यामध्ये पण प्रयत्न करत आहे. आता सध्या बघतो आपण योगा फार फेमस झालेला आहे. इंटरनॅशनल लेवलला पण योगाला स्थान भेटते. जिम बरोबर लोक योगाला पण प्रेफरन्स देतात. तर भारतीय संस्कृतीमध्ये योगास्थान काय आहे आणि थोडीफार योगाच्या मला हिस्ट्री थोडी समजून सांगा. हिस्ट्री म्हणजे कसं की आता म्हणजे योगाचा जो उगम आहे तो भारतामधूनच झालेला आहे. आणि जे महर्षी पतंजली जे आहेत त्यांना योगाचे जनक असं म्हटलं जातं. सुमारे 5000 वर्षापूर्वी योगाचा जो उगम आहे तो झालेला आढळतो. आणि आपले जे धर्म आहेत हिंदू, बौद्ध, जैन यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये देखील योगाचं महत्त्व, योगाचं जे स्थान आहे ते त्या ग्रंथांमध्ये देखील दिलेलं आहे. आणि आता आपण बघतो आहे की जे आयुष मिनिस्ट्री आहेत ती योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्यातूनच आत्ता 2-3 दिवसापूर्वीचीच न्यूज आहे, आपल्या महाराष्ट्रातील पहिलं योग संशोधन केंद्र जे आहे ते लोणारमध्ये होत आहे. सो ही पण एक खूप चांगली न्यूज आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि योगाचा उगम आपल्या भारतामध्ये झालेला आहे आणि ही खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण योगा आपण आणला आणि ह्याच्या आपल्याला जग फॉलो करतं योगाच्या बाबतीमध्ये. सो योगाचं जे स्थान आहे आपल्या भारतामध्ये ते खूप अनन्यसाधारण आहे. आपण सध्या बघतोय की योगा मनशांतीसाठी, शारीरिक आपल्या व्याधी दूर व्हाव्यात म्हणून आपण योगा करतो. तर खरंच नक्की काय फायदा होतो योगातून शरीरावर आणि मनावर? हां, म्हणजे योगाचे तसं डिस्ट्रीब्युशन आहे की त्याचं शारीरिक फायदे काय, मानसिक फायदे काय, भावनिक फायदे काय. तर मी थोडक्यात सांगते. तसं तर सांगायला गेले योगाचे फायदे तर आपल्याला दिवस पुरणार नाही आहे. सो मी थोडक्यात सांगते की योगाचे शारीरिक फायदे काय आहेत की आपलं जे स्टॅमिना वाढतो, फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या विविध संस्था आहेत म्हणजे जसं की रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, ह्या ज्या संस्थांची कार्यक्षमता वाढते. आपल्या हृदयाचं आरोग्य जे आहे ते सुधारतं. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी काही लोक योगा करतात. असं विविध शारीरिक फायदे आहेत. आणि मानसिक फायदे म्हणायचं झालं तर स्ट्रेस रिमूव्हल म्हणजे स्ट्रेस कमी होण्यासाठी योगाचा खूप उपयोग होतो. त्यानंतर ज्या आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपण स्वचा शोध म्हणतो की आपल्यामध्ये स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेसेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, तर ते जाणून घेऊन आपण स्वचा शोध घेऊन आपण नक्की काय करतो आहोत, आपण काय केलं पाहिजे यासाठी देखील योगाचा खूप फायदा होतो. आणि भावनिक फायदा म्हणजे याचा फायदा मला पर्सनली खूप झालेला आहे. कारण जेव्हा आधी मला कसं व्हायचं की राग खूप यायचा तर त्या भावनांवरती मला कंट्रोल आलेला आहे. की म्हणजे आता कसं राग आल्यानंतर मी पटकन रिॲक्ट होत नाही की म्हणजे ती रिॲक्शन जी आहे ती थोडा विचार करून निघते. म्हणजे तो भावनिक जो कंट्रोल आहे तो पण योगामुळे साध्य झालेला आहे. योगा करणं चांगली गोष्ट आहे, योगाचे फायदे भरपूर आहेत. पण सुरुवातीला काही प्रिकॉशन घ्यावे लागतात का योगामध्ये की बाबा त्यात काही स्टेजेस आहेत का योगामध्ये की बिगिनर लेवल योगा, मीडियम लेवल योगा आणि अल्ट्रा लेवल किंवा वरच्या लेवलचा योगा? प्रिकॉशन काय काय? हां, म्हणजे योगा जे सुरुवातीला योगा जे करत आहेत त्यांनी लगेचच योगासने परफॉर्म नसतात करायची. त्याच्या आधी काही सूक्ष्म हालचाली असतात, बॉडी मुवमेंट्स, त्याला वॉर्मअप म्हणतो. ते वॉर्मअप अगोदर केलं पाहिजे. त्यानंतर योगासने परफॉर्म करताना तुम्ही कशासाठी योगासने करता आहात म्हणजे तुमचा मोटिव्ह काय आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी योगासने करतात, काही लोक मेंटल स्टॅबिलिटीसाठी योगासने करतात. तर ते आधी जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या दृष्टीने जर योगा केला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही योगा करत आहे तेव्हा तुम्ही कोणत्या आसनमध्ये कोणता श्वास घ्यायचा आहे याची माहिती घ्या आणि मग तुम्ही योगासने करा. आणि जेव्हा तुम्ही योगासने करत आहात तेव्हा शांत चित्ताने करायचं आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो ट्रेंड आहे की फास्ट वर्कआउट, झुंबा वगैरे ते ट्रेंड चालू आहे. पण योगा त्याच्या टोटली अपोजिट आहे. त्याच्या टोटली अपोजिट आहे योगा. तर त्यामध्ये कसं योगा जेवढं तुम्ही शांतपणे, जेवढं तुम्ही मन लावून योगा कराल तेवढा तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल.
योगाची जी सुरुवात म्हणलं की आता सुरुवात करायची म्हणलं तर कोणत्या कोणत्या गोष्टीच्या काळजी घेणं गरजेचं आहे, तर महत्त्वाच्या चुका कोणत्या कोणत्या होतात आणि त्या कशा टाळाव्यात? योगामध्ये ना तेच मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की कोणत्या म्हणजे आसनमध्ये कोणता श्वास घ्यायचा, तर ते आधी माहिती घेऊन तुम्ही केलं पाहिजे. सूक्ष्म व्यायाम केले पाहिजेत. आणि जे सुरुवातीला योगा करत आहेत त्यांनी अगोदर जे म्हणजे ज्यांचं म्हणजे आता आपण बघतो की कोणाचं ऑपरेशन झालेलं असतं, गुडघ्याचं ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन, मानेचं, तर त्यांनी अगोदर तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही योगासने परफॉर्म करा. आणि त्या जे मी मगाशी सांगितलं की तुमचा मोटिव्ह काय आहे योगासने करायचा, ते तुम्ही हे करा, जाणून घ्या आणि मग योगा तुम्ही करायला सुरुवात करा. आणि शक्यतो सकाळी योगा केलेलं तुम्हाला जास्त फायद्याचं ठरेल. आणि जेव्हा तुम्ही आणि संध्याकाळी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त योगासने परफॉर्म करायच्या अगोदर 2-3 तास तुमचं पोट रिकामं पाहिजे. म्हणजे जेवण तुम्ही 2-3 तास अगोदर केलेलं पाहिजे. तुम्ही मेजरली फोकस करताय की मुलांना योगा किंवा महिलांसाठी योगा, तर महिलांसाठी योगाचा प्रमुख फायदा काय आहे? आता महिलांचं कसं की त्यांना कुटुंबाची काळजी असते, मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न इत्यादी जे म्हणजे त्यांना जे चिंता, नैराश्य हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढत आहेत. आणि मग महिलांनी जर योगा केला तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, पण ते सॉल्व्ह कसे करायचे याची त्यांना नक्कीच आयडिया येईल. त्यानंतर आता आपण मुलींमध्ये बघतो आहे PCODचं प्रॉब्लेम म्हणजे मासिक पाळीचे जे समस्या आहेत त्या वाढत आहेत. तर मुलींनी फक्त सूर्यनमस्कार जरी केले नियमितपणे तरी त्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर महिलांना जे गर्भाशयाचे जे आजार असतात ते दूर होण्यासाठी मदत होईल. किंवा तिशीनंतर काय होतं, महिलांमध्ये आजारांचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. तर महिलांनी जर योगा केला तर नक्कीच ह्या समस्या त्यांच्या दूर होतील. आता बघतोय आपण 4-5 वर्ष जरा योगा फार बूम व्हायला लागलाय. तुम्हाला भविष्य काय दिसतं योगाचं? भविष्य खरं तर आता गरज तर सगळ्या म्हणजे जगाने ओळखलेली आहे. योगाची जी ताकद आहे ती मला जे भविष्य योगाचं दिसतं आहे की खूप त्याला पुढे स्कोप आहे. योगासनासाठी जे आपले भारत सरकार जे आहे ते काम करत आहे, तर त्याची नक्कीच पुढे गरज आहे आणि ते पाहिजे. सेकंड लास्ट क्वेश्चन विचारतो तुम्हाला. योगा प्रशिक्षक म्हणून येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? योगा प्रशिक्षक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? जे या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांचं तर खरं तर मनापासून आभार, कारण ह्याची खरंच खूप गरज आहे योगाची. आपली सुरुवात आहे ही आपल्या भारतामध्ये सुरुवात झालेली आहे योगाची. आणि ही जे प्रशिक्षक म्हणून येत आहेत त्यांनी प्रॉपर कोर्सेस करा. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी पण कोर्सेस केले नव्हते. मला पण एक मॅडम आलेल्या त्यांनी मला विचारलं की तू कोणत्या बेसिसवर शिकवते, तुला पण म्हणजे ते सर्टिफिकेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सर्टिफिकेशनवर जे नवीन प्रशिक्षक आहेत त्यांनी काम करा आणि फक्त पैसा कमवायच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये येऊ नका. सामाजिकरित्या आपण जर काही काम करू शकला तर नक्कीच समाजासाठी देखील काम करा. योगाचं प्रॉपर नॉलेज घेऊन या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा. म्हणजे नॉलेज काही आपल्याला एकदम येत नाही, ते करतच येतं, पण त्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवा, त्यामध्ये मनापासून डेडिकेशनने काम करा. आणि जमलंच तर समाजासाठी पैसा तर कमवायचाच आहे सगळ्यांना ऑफकोर्स, पण त्याबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं, तर त्या दृष्टीने देखील प्रयत्न करा. सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर बनण्यासाठी बेअर मिनिमम किती खर्च येतो? आता मी डिप्लोमा माझं झालेला आहे, तर माझा 2020-21ची बॅच आहे माझी, 1 वर्षाचा डिप्लोमा होता. तर तेव्हा मला 8,000 रुपये एका वर्षाची फी होती. 8,000 रुपये डिप्लोमा लेवलला. मग जसं जसं तुमचं सर्टिफिकेशन वाढतं तर YCB लेवल 1ला माझी 7,000 रुपये फी होती. जसं जसं तुमचं लेवल वाढतील तसं फी पण वाढेल, पण तुमच्या पण अर्निंग्स होतील. जे तुम्ही त्यामध्ये काम करताय तर तुमचं पण त्यामध्ये अर्निंग होऊन जातं. सो सर्टिफिकेशन म्हणजे असं एवढं काही असं महाग नाही आहे, जे आपण सगळे जे मध्यमवर्गीय आहेत ते अफोर्ड करू शकतात. आता एक शेवटचा प्रश्न, ओव्हरऑल योगा बाबतीत आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? जे आत्ता योगासने करत आहेत ते वेल अँड गुड. त्यांनी त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये जर योगासने कोणी करत नसेल तर त्यांना तुम्ही गाईड करा, त्यांना योगाबद्दल माहिती द्या करायला. जे योगासने करत नाही आहेत, योगाची त्यांना माहिती नाही आहे, त्यांनी माहिती घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये योगाचा जो म्हणजे योगा आत्मसात करा. आणि हेच की योगा केला तर म्हणजे शरीरासाठी चांगलं, मनासाठी चांगलं आहे, भावनिक म्हणजे ओव्हरऑल खूपच फायदा आहे योगाचा. आणि सर्वांना
माझ्याकडून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा. आज विचारमंथनच्या या पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल विचारमंथन आणि धीरज सरांचे मनापासून आभार. धन्यवाद. पण माझं एक म्हणजे खरंच मला एक ओके. म्हणायचं, तुम्ही तुमचं एवढं बिझी शेड्यूल असतं त्यातून मला टाईम दिला आणि तुम्ही एवढ्या मनमोकळेपणाने सर्व आम्हाला मार्गदर्शन केलं, तर तुमचं खूप खूप धन्यवाद. अजून भविष्यात आपल्याला योगासंदर्भात आपल्याला अजून पॉडकास्ट करायचं, त्यावेळी तुम्ही नक्कीच. आम्हाला वेळ चाला, आम्हाला अशी अपेक्षा आहे. नक्कीच. आणि या नोटवर धन्यवाद. Thank you. धन्यवाद.